ताई तू ऐकणार आहेस की नाही? मनू प्लीज, मला कंटाळा आलाय. अगं अजून फक्त 3-4 दिवस, नंतर तू नशील इथे. तू आणि बाळ तुम्ही दोघे. मी त्या बाळाला जवळ घेणार नाहीये, म्हणूनच मला लवकरात लवकर इकडनं बाहेर निघायचंय. तुला बाळाला टाळण्यासाठी इथून बाहेर पडायचंय? हो. आणि कोण बाहेर पडू देणार आहे तुला? मला विक्रांतच्या आजींशी बोलायचंय. का? कारण त्याच फक्त माझा हट्ट पूर्ण करू शकतात आणि मला इकडनं बाहेर काढू शकतात म्हणून. ताई इथे आत्यांच्या परवानगीशिवाय काहीही होणार नाहीये. मानसी, आत्ताच्या आत्ता आजींना फोन लावून दे. सॉरी मानसी. मॅम, सरांच्या आजी आणि तुमचे आजी आजोबा तुम्हाला भेटायला आलेत. पाठव त्यांना. मोनिका, कशी आहे बाळा? आजी, मला घरी जायचंय. घरी जायचंय? हो, थोडं बरं वाटू दे. हा, मग घरी जाऊया. मी घरी गेल्यावर बरी होईन ना. मला इकडे नाही राहायचं. आजी प्लीज प्लीज, तुम्ही सांगा ना. तुला बरं वाटायला पाहिजे ना. मग एक काम करते, निर्मलाकडे जाते, तिच्याशी बोलते आणि मग तुला घेऊन जाते. म्हणजे तिला जर बरं वाटणार असेल तरच घेऊन जाईन. आराम कर राजा. मी आले. हा नाही, माझं तिकीट झालंय कन्फर्म. तू 1 तासामध्ये ये एसटी स्टँडवरती. मग आपण हो हो नक्की या. काय निघालास? हो निघाल. मग दुकानाचं काय? दुकान आहे तिकडे, मी घेऊन जात नाही. बरोबर बबन आहे ना. अरे त्याच्याकडे जर चाव्या दिल्यास ना तर तुझ्या काळजीत अजून भर पडेल. दुसरं काय ऑप्शन आहे? आहे ना, तुझ्या समोर उभा आहे. मला सांग, औषधात तर तुला काय कळत रे? मनात आणलं असतं ना तर मी डॉक्टर झालो असतो. मी गावावरून आलो ना हा. की या विषयावर तुझी एक विस्तृत मुलाखत घेतो. हा? तोपर्यंत तू या चाव्या ठेव दुकानात. हा, असं नाही चालणार मानसी. आत्या ती ऐकत नाहीये. आणि त्यात तिने विक्रांतच्या आजीला नाटक करून दाखवलंय कसं तिला आता घरी जायचंय. आणि घरी गेल्यावर तिला बाळाला टाळायची बरीच कारणं मिळतील. पण आज काही झालं तरी तिने बाळाला घेतलंच पाहिजे. पण सांगणार कोण तिला? निर्मले, आजी तुम्हाला कन्व्हिन्स करायला येत आहेत की तुम्ही ताईला घरी जायची परमिशन द्यावी. येऊ दे आईला. पण तू काही बोलू नकोस. मला बोलायचंय तुझ्याशी. आई, मलाही तुझ्याशी बोलायचं. काय अवस्था झाली का तुझी? आजोबा, मला हॉस्पिटलमध्ये खूप कंटाळा आलाय. आणि बाळ कुठे आहे ग? आधी मला भेट ना आजीनी, मग बाळाबद्दल विचार ना. मला माहित नाही बाळ कुठे. स्टाफला विचारा. काय बोलतेस तू? अगं, बाळ जरा दूर गेलं तरी आई कासावीस होते. आणि तू? म्हणून मी मगाची बोलत होते. आईला आठवण येते ना, तुझी आठवण येते ना. अगदी मोनिकावर गेली ना. चल, काय बघतेस? तुम्हाला सांगते मालती ताई, हातात पतवंड खेळायला नशीब लागतं. हो.
ललायचं नाही, आई आहे ना इकले. मग राहत नाही तिला बाळाशिवाय. घे घे बाळा, धर. कशी धरणार तू? हळू हळू, माने खाली हात कर. हळू हळू. अगदी मोनिका ना. मला ललायचं नाही, ललायचं नाही, ललायचं नाही. आई कले आहे ना. हो, काल होते तू. रडू नको बाळा. हं? आई आहे ना तुझी, आई आहे ना. काय झालं बाळाला? हा? हळू 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 हळू. काय झालं? मावशीकडे गेल्या गेल्या गप्प झालं की अगदी. याचा अर्थ माझी पणती मन मिळावू आहे. हो ना, आता बाळाला खेळवायची झोपवायची सवय करायला हवी हो तुला. जावई बापू, आता बाळ आणि मुना कधीपर्यंत घरी जाऊ शकतील? आजी, आपण ह्यावर नंतर बोलूया, कारण अजून काही दिवस तरी तिला इथे ठेवावं लागणार आहे. आत्या आणि मी आम्ही डिस्कस करू आणि ठरवूया की तिला कधी घरी पाठवायचं. बरोबर आहे. तुम्ही सांगा तेव्हा आम्ही ठरवू केव्हा घेऊन जायचं. आजी, पण मला खरंच इकडे राहायचा खूप कंटाळा आलाय. कंटाळा नाही राजा, बाळाची ओढ होती ना म्हणून. आजी, नाही तसं काही नाहीये. तुम्हीच विक्रांतला सांगा ना प्लीज. माझा नातू आणि माझी मुलगी सगळं तुझ्यासाठीच करतायत राजा. आनंदी राहा, खुश राहा. आणि निर्मले, आई, बाळ याच खोलीत असायला हवं, कळलं का? हो. आई जवळ. तसं मी माझ्या सगळ्या स्टाफला सांगते. मोनिकाच्या हातात बाळ हे दृश्यच मला अशक्य वाटत होतं. आणि तुला सांगते, आई ज्या वेळेस आली ना त्यावेळेस तिला असं वाटलं की आई तिचं ऐकेल, ती जे काही नाटक करेल आणि त्याला आई सगळ्याला हो म्हणेल. म्हणून आई तिला ओळखत नसली तरी मी माझ्या आईला आणि मोनिकाला खूप चांगली ओळखते. काय सांगितलंस? मी आईला फक्त एकच गोष्ट सांगितली. एकदा का आईने बाळाला आपल्या जवळ घेतलं की आईचा सगळा थकवा, त्रास सगळं दूर होतं. आत्या, आत्ता जरी आपल्या मनासारखं घडलं असलं तरी ते फार काळ टिकणारं नाहीये. कारण जे घडलं ते एका अर्थाने जबरदस्ती होती. ज्या दिवशी ताई स्वतःहून बाळाला प्रेमाने जवळ घेईल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने जिंकू. बरोबरच बोलतेस तू. चला, मला लवकर निघायचंय. आज मला माझा नवरा डेटवर घेऊन जाणार आहे. वाह, क्या बात है. तुम्ही दोघं सुद्धा थांबला नाहीत तरी चालेल, म्हणजे मी स्टाफची तशी अरेंजमेंट केलेली आहे. आत्या, मी काकांना थँक्स म्हणणार आहे. हो, कारण तुला ब्रेकची खरंच गरज होती आणि त्यांनी ते बरोबर ओळखलंय. अरे, नवरा बायकोच्या नात्याची हीच तर मोठी गंमत असते.
एकमेकांच्या मनात काय चाललंय हे बरोबर कळतं. बर चला, मी निघते. हॅव अ गुड टाइम. थँक्यू. बाय. आज फर्स्ट टाइम मी निर्मला आत्यांना इतकं खुश पाहते. माझे काका तसे खूप मस्त माणूस आहेत. म्हणजे ते फारसं इंटरफिअर करत नाहीत, पण जेव्हा वेळ येते ना तेव्हा आत्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहतात. म्हणून म्हणतात आपल्या मनात काय चाललंय ते ओळखणारा जोडीदार असावा. आणि असा जोडीदार ज्याला मिळतो तो खरंच लकी असतो. आयडियली हो, पण सगळ्यांच्याच नशिबात तसं असतं असं नाही. बडी हाय बडी. मानसी काय झालंय? तू एकटीच का असतेस? काही नाही. तू बरी आहेस ना? हे गीता आणि मोहन अचानक इथून गेले ना, हे मला काही पटलेलं नाहीये. अहो तिच्या भावाचा साखरपुडा आहे ना, म्हणून गेलेत. अगं हो, पण घरातली परिस्थिती काय हे कळायला नको का? गीता आणि मोहन गेलेत ना म्हणून. ऐकलंय मी सगळं. मला काहीही फरक पडत नाही. नाही पण माई, मी काय म्हणतो, हे बघ नान्या, गीता जेव्हा लग्न करून या घरात आली तेव्हा ती दळवी झाली, म्हणून तिचं माहेर तिला तुटलं नाही बाबा. लग्न करून आल्यावर माहेर तुटणं ही जुनी प्रथा झाली. मी तिला तेव्हाच सांगितलं होतं, गीते तू आता जशी या घरची झाली तसे आम्ही सुद्धा तुझ्या घरचे झालो, कळलं? आई, तुमच्या या अशा वागण्यामुळे ना आम्ही सासरी आहोत असं आम्हाला वाटतच नाही. ए नान्या, आपल्या घरात जेव्हा संकट आलं तेव्हा ती होती की नाही? आता संकट गेलं, मग आता ती गेली तर त्यात काय आहे तुला त्रास? आणि नानू मामा मी आहे ना. अलके, मला हे अजिबात पटत नाहीये. मुद्दा हा आहे की माहेरचा आनंद महत्वाचा की सासरचं दुःख? आनंद महत्वाचा. माणसाला आनंद मिळतो हे महत्वाचं. अगदी खरं बोलला ताई. आणि नानू मामा, गीताला आधीच बोलवलं होतं माहेरी, पण तेव्हा मोनिकाची तब्येत बरी नव्हती. आता सगळं काही व्यवस्थित आहे. मोनिकाला घरी यायला 4-5 दिवसच उरलेत, तेव्हा मी तिला म्हटलं की तू जाऊन ये, आणि घर सांभाळायला मी आहे ना. हो, आणि मी सुद्धा आहे. आणि नान्या, तुला काही हवं असेल ना तर तू पण ये, कळलं? काय नको काय, मला तुम्हा बायकांचं हेच कळत नाहीये. कधीतरी एकमेकींच्या विरोधात जाऊन तुम्ही पुरुषांची गोची करता आणि कधी एकत्र येऊन त्याला एकटं पाडता. नान्या, तू 1 नंबरचा कळीचा नानू आहेस. मी स्वतःला लकी म्हणू का? कारण आता तुझ्या ओठांवर एक स्माइल आलं असेल. मानसी, मी तुला खरंच सांगतोय, तू निघ आणि पहिलं सलीलला भेट, ओके? कारण सकाळपासून कमीत कमी 1 किलोभर तरी मेसेजेस त्याने पाठवले असतील तू. निघ तू निघ. सर, मॅम लवकर चला. मोनिका मॅमना काहीतरी होतंय, त्या खूप रडतायत. मोनिका, काय झालं? काय झालं? मला काहीच नकोय विक्रांत. मला काहीच खावंसं वाटत नाहीये. मला मरावंसं वाटतं. लाईफ इज ओव्हर.
असं काय बोलते? मनसी, मोनिका शांत. आणि हे काय, तू सूप का नाही घेतलंस? नकोय मला सूप, चांगलं नाहीये ते, खूप चव आहे. मला कैदी असल्यासारखं वाटतंय विक्रांत मला. बरं, आपण दोघं मिळून सूप घेऊया. ओके, मी तुला कंपनी देतो. सो ते फक्त तुझ्यासाठीच आहे असं तुला वाटणार नाही. ओके, चल. नकोय मला सूप, चांगलं नाहीये ते. बरं ठीक आहे, आधी मी घेतो. ओके. हे बघ, आता घे तू. शाबास. विक्रांत, हे सूप हे बघ, मला माहिती आहे हे फारसं छान नाही लागत. ओके, पण हे काय तुला आयुष्यभर घ्यायचंय का? नाही ना, थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे. तुला राग आलाय माझा? हे बघ, मला तुझा राग आला असता तर मी इतक्या प्रेमाने तुला सूप भरवलं असतं का? मी समजा बाळाला जवळ नाही घेतलं तर तू चिडणार नाही ना माझ्यावर? मोनिका, हे बघ, जेवत असताना किंवा सूप पिताना कधीही विचार करायचा नसतो. ओके, घे घे. हे बघ, संपतही आलं सूप. मला थोडं आणखी घेऊन ये. अगं, आपण दोघं मिळून घेऊ. ओके, थोडस. बघा, मोनिका एकदा बाळाला घेऊन घरी आली की बाहेर अंगणात आपण एक मस्तपैकी शेकोटीचा कार्यक्रम करूया. माझ्या मनातलं बोलला नाण्या तू. विजय गेलाय गावाला, तू येईल मधूला घेऊन. हो, या. बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. नको राहू दे. बसा बसा तुम्ही. बस. मला थोडं बोलायचं होतं. बोला ना. काय हो, काय झालं? नाही अलके, अगं ते कोणाची तक्रार घेऊन इथे आलेले नाहीयेत. त्यांना महत्वाचं असं बोलायचंय. आम्ही आता मनूला घेऊन घरी जायचं म्हणतोय. का ते? नाही म्हणजे मोनिकाला भेटून झालं, बाळाला सुद्धा पाहून झालं, मग आता झालं म्हणजे आम्ही तुमचे कोणीच नाही. अहो नाही नाही, तसं नाही, पण बरं दिसत नाही ना. काय बरं दिसत नाही? हे असं नातीच्या सासरी राहणं. कोणाला बरं दिसत नाही? हे बघा, लोकांना काय वाटत असेल ना तर ते गेले तेल लावत. त्यांचा विचार करायचा नाही. नाही नाही, तुम्हाला जर आमच्याकडे बरं वाटत नसेल तर ते का वाटत नाही हे मला सांगायचं. तिथे जाऊन काय करणार आहात तुम्ही? अहो, तुम्ही कशाला एवढा संकोच करताय? असे परक्यासारखे नका वागू. ज्या दिवशी मोनिका या घरात लग्न करून आली ना, त्याच दिवशी तुम्ही या घरचे आणि आम्ही तुमच्या घरचे झालो. मग आता कशाला वेगळा प्लॅन करताय? तुम्ही दोघही इथून कुठेही जाणार नाही, लक्षात आलं? आता माई बोलली म्हणजे प्रश्न संपला. तुम्हाला आपल्या घरी का नाही घेऊन जाते? हे बघ मोनिका, तुझ्यात अशक्तपणा आहे अजून. तू वीक आहेस. आणि घरी घेऊन गेलो आणि सगळ्यांसमोर तुला चक्कर आली तर सगळे टेन्शन मध्ये येतील, नाही का? तू स्ट्रॉंग बनायला हवं. हे सूप घे घे.
सावकाश सावकाश सावकाश. सावकाश. हे पाणी घे. गुड.